सिद्धारूढमहं भजे। गजाननं भूतगणाधिसेवितं कपित्तजम्बूफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम्। शुक्लां ब्रह्मविचारसारपरमाम् आद्यां जगद्व्यापिनीं वीणापुस्तकधारिणीमभयदां जाड्यान्धकारापहां हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। परम पूज्य प्रातस्मरणीय अद्वैत सार्वभौम चक्रवर्ती शिवावतारी अणिमादि अष्ट ऐश्वर्य संपन्न परम पुरुष जगद्गुरु श्री सिद्धार्थ स्वामीजींच्या दिव्यचरणी भूयो भूयो नमन करून तत्स्वरूप वेदांत वागी श्रीतोत्तम वेदांत आचार्य अनंत श्री भूषित श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आम्हा सर्वांचे आत्मधारक सद्गुरु अप्पाजींच्या पावन चरणी दीर्घदंडवत प्रणाम करून अधिष्ठात्री सर्व देवतांना सर्व साधू संतांना वंदन करून उपस्थित साधक बंधूंच्या हृदय विद्यमान परमपित्या परमेश्वराला सुद्धा नमन करून हो आपण श्री विचार चंद्रोदय ग्रंथाचा आधार म्हणून वेदांताचा चिंतन करून आपलं जीवन धन्य करण्यासाठी उपस्थित आहोत। काल आपण काय पाहिला? पुरुषार्थ पासून सुरू झाला, त्याच्यानंतर प्रत्येकाची इच्छा सर्व दुःख निवृत्ती परमानंद प्राप्ती यालाच मोक्ष म्हणतात। तो मोक्ष कशाने होतो? कशाने होतो? ब्रह्मज्ञानाने होतो। कर्म आणि उपासनाने चित्तशुद्धी आणि एकाग्रता होतो। ज्ञानाने मोक्ष होतो, ब्रह्मज्ञानाने मोक्ष होतो। ब्रह्मज्ञान कसं, म्हणजे खरं ब्रह्मज्ञान म्हणजे काय आहे? तिथे विचारले, ब्रह्माचं स्वरूप यथार्थ जाणणे म्हणजे ब्रह्मज्ञान आहे। ब्रह्मज्ञान कितने प्रकार का है? भेटलं का ताई तुम्हाला? प्रश्न भेटले? क्वेश्चन नंबर आहे 6। ब्रह्मज्ञान कितने प्रकार का है? ब्रह्मज्ञान किती प्रकारचे आहे? 2। एक परोक्ष, दूसरा अपरोक्ष। परोक्ष ब्रह्मज्ञान, अपरोक्ष ब्रह्मज्ञान। परोक्ष ब्रह्मज्ञान कशाला म्हणायचं? परोक्ष ब्रह्मज्ञान सो क्या आहे? सापा प्रश्न आहे। म्हणजे परोक्ष ब्रह्मज्ञानाचं स्वरूप काय? सच्चित आनंद रूप ब्रह्म है ऐसा जो जानना सो परोक्ष ब्रह्मज्ञान है। सच्चित आनंद ब्रह्म असं ते जेव्हा केव्हा आपल्याला जर रूप पाहायचं आहे, वस्तू पाहायचं आहे, काय पाहिजे? डोळे पाहिजे। डोळे असेल तरच वस्तू पाहू शकतो। तर डोळे प्रमाण झाले, रूप पाहायला डोळे प्रमाण झाले। ब्रह्म पाहायला काय प्रमाण आहे? आता इथं सांगत आहेत ना, सच्चिदानंद रूप ब्रह्म आहे असं म्हणाले। काय कळलं आपल्याला? कृष्ण आहे म्हणल्यावर काय कळतो? शिव आहे म्हणल्यावर काय कळतो?
काय करतो? शिव म्हणजे काय हो? जटा आहे, गंगा आहे, गळ्यात साप आहे, त्रिशूल आहे हातात, ओके, हे कळतं. गणपती म्हणजे काय? मोठा पोट आहे, सोंड आहे, वाहन उंदीर आहे, कळतं की नाही? देवी म्हणजे अष्टभुजा आहे, सिंहावर बसलेली आहे, कळतं. सच्चिदानंद म्हणजे काय? सच्चिदानंद ब्रह्म आहे. नेहमी लक्षात ठेवा, लक्षण प्रमाणाभ्याम वस्तुसिद्धी नाही कथन मात्रेण. म्हणजे मी आता इथे बाजीप्रभू चौकात ऍक्सिडेंट झाल्यामुळे कोणी बोलत आलं, समजा तो लहान मुलगा बोलत आला, तर विश्वास ठेवाल का तुम्ही? वेडा आला, विश्वास ठेवाल का? पण तेच एक तुम्हाला जाणकार व्यक्ती येऊन सांगितलं, उदाहरणार्थ जगदंबे म्हणा, आतापासून कोणी आहे, भास्कर आहे, जे कोणी त्यातून आले बाबा पाहून, विश्वास ठेवाल की नाही तुम्ही? जसं ती वस्तू जाणण्यासाठी प्रमाण आहे, कोण? तो व्यक्ती पाहून इथं येऊन सांगितलं पाहिजे, त्या व्यक्तीवर तुमचा विश्वास असला पाहिजे, मग हो म्हणतात. बरोबर आहे? तसं इथं काय, इथं सच्चिदानंद रूप ब्रह्म आहे असं सांगितलं. काय प्रमाण याला? लक्षण काय? नुसतं बोलल्याने लोक हो म्हणत नाहीत. लक्षण आणि प्रमाण दोन्ही पाहिजे. कोर्टामध्ये साक्ष पाहिजे की नाही? आम्ही सांगितलं यांनी असं चोरी केलेलं आहे, कोण साक्ष आहे? हो की नाही? हा चोर आहे, लक्षण आहेत का चोराचे? तो दिसतो का चोरासारखा? पहिली गोष्ट, त्याला लक्षण म्हणतात. हो, लक्षण दिसतात, पण कोणी पाहिलंय का चोरी केलेला? दोन्ही पाहिजे. तसं इथे सच्चिदानंद रूप ब्रह्म आहे म्हणायला लक्षणही पाहिजे, प्रमाणही पाहिजे. वेदामध्ये जे आहे, जसं आपलं कॉन्स्टिट्यूशन आहे, भारताचं कॉन्स्टिट्यूशन, संविधान आहे की नाही? कोर्टामध्ये संविधान मानणाऱ्यांचाच वादविवाद होतो. संविधानच मानत नाही तर काय वादविवाद करणार? हो की नाही? तसं इथे आपल्याला वेद प्रमाण आहे. वेदामध्ये जे सांगितलेलं आहे, वेद आहे, शास्त्र आहे, श्रुती. श्रुती आणि स्मृती काय फरक आहे? श्रुती म्हणजे गुरु परंपरेनुसार सांगत आले, गुरु लोक, शिष्य लोक ऐकत आले, त्याला श्रुती म्हणतात. पूर्वी पुस्तकं नव्हते. कुठे होते पुस्तक? आता तुमचं प्रिंट आलेलं आहे. पूर्वी सर्वात अगोदर विष्णूजींनी ब्रह्माजींना वेदाचं ज्ञान दिले. ते वेदाचं ज्ञान सनत आदी जे ऋषी होते त्यांना दिले. त्यांनी परंपरेनुसार व्यासजी, परत शंकराचार्यजी, परत कोण परंपरेने सिद्धार्थ स्वामीजी, आप्पाजी, मग आपल्याला देत आहेत आप्पाजी. ओके, हे क्रम आहे. याला पुस्तकं नव्हते. गुरूंच्या मुखातून ऐकून अनुभव करून पुढे सांगत गेले. श्रवणाने आला हा परंपरा, म्हणून यांना वेदाला श्रुती म्हणतात. श्रुती. स्मृती म्हणजे काय? स्मृती म्हणजे तेच श्रुतीला, श्रुतीप्रमाणेच आपण अनुभव करून समोरच्याला कळावं असं त्याच्या स्वभाषेने सांगणे, याला स्मृती म्हणतात. जसं भगवद्गीता कोणी सांगितलं? श्रीकृष्ण भगवंताने. श्रीकृष्ण भगवान त्या परंपरेत नाही आहेत, पण स्वतः विष्णूचे अवतार आहेत. पण जरी विष्णूचे अवतार असले तरी त्यांनी स्वतःहून काही सांगू शकत नाहीत. का? वेद प्रमाण मानून ते सांगायला पाहिजे. आणि सगळं जे काही त्यांनी भगवद्गीतेत सांगितलं ते सगळं वेदाच्या प्रमाणावरच सांगितलेलं आहे, म्हणून त्याला स्मृती म्हणतात. पुराण, व्यासाने जे लिहिले पुराण, तर वेदाला श्रुती म्हणतात, भगवद्गीता आदींना स्मृती म्हणतात. श्रुती, स्मृती, पुराण हे सगळे शास्त्र, हे सगळे प्रमाण आहेत. हे सगळे प्रमाण आहेत. म्हणजे कसे? त्या लोकांनी अभ्यास करून
मानून अनुभव केल्यानंतर जे आहे ते प्रमाण झालेले आहे. कळलं? तसं इथे सच्चिदानंद रूप ब्रह्म आहे असं म्हणाले. कुठं लिहिलं असं? सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म उपनिषदात आले. आनंदो ब्रह्मो विजानीयात, म्हणजे ब्रह्म म्हणजे आनंद असं माना वेदात आले. मग हे प्रमाण झाले हे जे आता आपण बोलतो. पण लक्षण काय? प्रमाण मानलो, कळालं का आपल्याला? उपनिषदात सांगितले सच्चिदानंद सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म असं सांगितले उपनिषद. कळालं का आपल्याला? मानलो वेदात आहे. आता लक्षण करायला पाहिजे. लक्षण म्हणजे काय? कसे या माईकचं लक्षण काय? जे स्टँडवर आहे ते स्टँड वेगळा, माईक वेगळा. माईक म्हणजे फक्त आहे ज्याला वायर आहे आणि काय करतो, याचं मुख्य काय? आवाजाला मॅग्निफाय करतो, मोठा करतो, त्यालाच माईक म्हणावं ना. आणि हे मॅग्निफायच करत नाही आणि नुसतं असं लावलं माईक म्हणायचं का त्याला? नाही म्हणू शकत. तर याचं हे लक्षण आहे. कळलं की? गायगुडे कोण आहे म्हटले बाबा, लक्षण आहे ना. असे 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 दिसणारे गायगुडे, असे असे दिसणारे काकावाळा, असे असे दिसणारे कोणते, प्रत्येकाचं लक्षण आहे. हो की नाही? तसं इथे नेहमी लक्षात ठेवा. लक्षण म्हटल्यानंतर पहिलं ते गायीचं उदाहरण लक्षात पाहिजे. तसं कोणीतरी एक फॉरेनर जो आहे ज्यांनी कधीच गाय पाहिलं नाही आपल्या भारत देशात आला आणि समोर प्राणी संग्रहालय आहे, त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे प्राणी आहेत. त्याला काहीच माहित नाहीये कुठली गाय आहे, कुठला घोडा आहे, कुठला गाढव आहे, काहीच माहित नाही, कुठलं म्हैस आहे. मग आपल्याला त्याला सांगायचं की अशी अशी जी आहे ती गाय. काय सांगणार? ज्याला शिंग आहे ती गाय. शृंगीत्वम गोर लक्षणम संस्कृत. ज्याला शिंग आहे ती गाय असं जर म्हणालं. गायीमध्ये शिंग आहेत, म्हशीमध्ये पण शिंग आहे. मग ती एक म्हैस चालली होती तिथून, त्याला ते बघा गाय आहे, गाय आहे, गाय आहे म्हणाल होतं. हा जो माणूस होता, अरे ते गाय नाहीये. चुकलं की नाही? म्हणजे काय? हा जो लक्षण होता, लक्षणात काय चूक झाली? गायीमध्ये शिंग आहेत पण गायीच्या व्यतिरिक्त दुसऱ्या प्राण्यात पण शिंग आहे. मग त्यामुळे याला हे दोष काय आला? अतिव्याप्ती. अतिव्याप्ती म्हणजे एक्स्ट्रा, दुसऱ्यामध्ये गायी पण आहे, अन्नीमध्ये पण आहे. त्याला अतिव्याप्ती दोष म्हणतात. लक्षण जेव्हाही आपण डेफिनेशन करू त्याच्यामध्ये अतिव्याप्ती दोष असू नये. मग त्याला समजवण्यासाठी काय केला? हा तिथून एक पांढरी गाय चालली होती. तो काय म्हणला, ही जी पांढरी आणि शिंग असणारी जी आहे ना ती गाय, असं तो सांगितला. आता फॉरेनर काय समजला? हो ठीक आहे, ते काय पांढरी शिंग असणारी गाय. थोड्या वेळाने तिथे तांबडी गाय आली. त्याला तो गाय म्हणे ना का? त्याच्या डोक्यात काय बसलंय? पांढरी आणि शिंगवाली. मग हे काय, हे चूक काय झाली? गायीमध्ये तरी बसलंय पण अर्धवट आहे, पूर्ण सर्व गायीमध्ये नाही झाला तो लक्षण. याला अव्याप्ती. अव्याप्ती म्हणजे अर्धवट, अव्याप्ती दोष आहे. आणि तुम्ही पाहिलं असेल गायीमध्ये, घोड्यामध्ये पायाचे जे नख असतात त्याला खुर म्हणतात. खुर. घोड्याच्या एका पायात किती नख असतात? खुर असतात. घोड्याला गाईला पण दोन, घोड्याला पण दोन. घोड्याला एकच असतो. घोड्याला एकच असतो असा. गाईला जो आहे मध्ये ठिसूळ असतो, तुटलेला असतो. हो की नाही? कुणीतरी त्या फॉरेनरला म्हणलं एक खुर असणारी गाय भेटेल का कधी? जगात नाहीच आहे ते. याला असंभव म्हणतात. म्हणजे ज्या लक्षणामध्ये अतिव्याप्ती, अव्याप्ती, असंभव हे तिन्ही दोष नसतात त्याला बरोबर संलक्षण. अतिव्याप्ती, अव्याप्ती
असंभव एतत्रय दोष रहित सल्लक्षण. मग सांगा पाहू त्या गायीचं खरं पक्क लक्षण काय? सासनत्वम गोर लक्षणम. सासनत्वम म्हणजे काय? गायीच्या गळ्यामध्ये जो झालर सारखी चमडी लटकत असते पहा, त्याला संस्कृत मध्ये सासना म्हणतात, हिंदीमध्ये गलकंबल म्हणतात, आता मराठीमध्ये काय म्हणतात नाही, पोळ म्हणतात. पहा, पोळ म्हणतात. म्हणजे ती गायीच्या व्यतिरिक्त कुठल्याही प्राण्यात नाहीये. आता त्याला सांगितलं फॉरेनरला, ज्याच्या गळ्यात असे लटकणारी आहे ती गाय. मग तो कुठलाही प्राणी आला तर तो गळ्याकडे लक्ष देतो. आहे का? नाही. मग ही गाय नाही आहे, गाय. फक्त त्या गायीचंच हा लक्षण राहतो. म्हणून काय? सासनत्व गोड लक्षण हे सत लक्षण आहे. म्हणजे काय? अगदी परफेक्ट लक्षण, तंतोतंत बसणारं लक्षण. कळलं हे? हे का सांगितलं मी? पाण्याचं लक्षण काय? सगळेजण रोज पाणी पाहतो की नको? आता पाण्याचं लक्षण करत असताना अतिव्याप्ती, अव्याप्ती, असंभव हे तिन्ही दोष असू नये. त्याला काय म्हणतात? पाण्याचं खरं लक्षण. सांगा पाहू, जे डोक्यात येते ते सांगा. ते ऐकलंय. जर आपण म्हटलं ट्रान्सपरंट आहे, जे लिक्विड आहे त्याला जर आपण पाणी म्हटलं, लिक्विड पेट्रोल पण आहे, मग हे काय झालं? अतिव्याप्ती झालं. ओके. काच ट्रान्सपरंट आहे, काच पण ट्रान्सपरंट आहे. ओके. खरं लक्षण काय पाण्याचं? जिथं जिथं थंडपणा आहे तिथं तिथं पाणी आहे. शीतवती आपह, ते तर्कसंग्रहामध्ये याचं लक्षण आहे. तर्कसंग्रह म्हणून ग्रंथ आहे, त्याच्यात आलेलं आहे शीतवती आपह, शीतवत्यापह. संधी म्हणून. पृथ्वीचं लक्षण काय? गंधवती पृथ्वी. जिथे जिथे सुगंध किंवा दुर्गंध, गंध आहे, ज्या वस्तूला वास आहे त्याला काय म्हणायचं? पृथ्वी. तुम्ही म्हणाल पाणीला वास आहे का? जे पावसाचं पाणी असतं त्याला वास नसतो. जेव्हा त्या पाण्यामध्ये काहीतरी पृथ्वी मिसळला की वास येतो. सेंट मध्ये पृथ्वीचे तत्व, चांगले पृथ्वीचे तत्व मिसळले म्हणून त्याला सुगंध आहे. गटारीच्या पाण्याला काय घाण आहे? वास आहे. तर तिचे अशुद्ध पृथ्वी तत्व मिसळले म्हणून ते काय? दुर्गंध वास आहे त्याला. म्हणजे काय? पाणी जो मूळ आहे त्याला गंध नाही, पण पृथ्वी मिसळल्याने त्या पाण्याला वास येतो. म्हणजे पृथ्वीचा मूळ गुणधर्म जो आहे तो गंध आहे. कळलं? अग्नी कशाला म्हणायचं? जे उष्ण आहे ती अग्नी आहे. ओके नाही? सिंपल आहे. जिथे जिथे उष्णता आहे तिथे तिथे अग्नी आहे. वायू कशाला म्हणायचं? वाहणार. वाहणार पाणी पण वाहतं. स्पर्श याला पण करतो. हे काय? थंड पाण्याचा स्पर्श करतो. नाही, बरोबर आहे. प्रयत्न करत आहे ना. बरोबर आहे. रूपरहित स्पर्शवान वायू, ज्याला रूप नाहीये पण अनुभव होतो. रूप नाहीये पण अनुभव होतो, याला काय म्हणतात? वायू. आकाश कशाला म्हणायचं? अवकाश लक्षणो आकाश. जिथं राहायला जागा देते त्याला आकाश म्हणतात. आपण कुठे बसलेला आहे? आकाशात बसलेला आहे. आपल्यामध्ये आता विचार करूया आपण, भिंतीत आकाश आहे का? भिंतीत नाही. मी म्हणतो आहे. हा, भिंतीमध्ये नाही आहे. आपण लक्षण काय केलं? भिंत आकाशात आहे, भिंतीत आकाश आहे की नाही? नाही. हो ठीक आहे, स्थूल दृष्टीने जर विचार केलं तर भिंतीत आकाश नाही असं वाटतं आपल्याला, पण आहे. कसं सांगतो ना.
आपण डेफिनेट पहा, शास्त्र शिकत असताना लक्षण आणि प्रमाण याच्यावर खूप लक्ष दिलं पाहिजे. नुसतं बोलतात, नुसतं सांगतात, ती भक्ती मार्गात ते प्रवचनात सांगत आहेत, ऐकत आहेत, हो हो म्हणत आहेत, ठीक आहे. शास्त्रात तसं नाहीये. प्रमाण आणि लक्षण पकडलंच पाहिजे. कोणी विचारलं असं कसं, मोठमोठे विद्वान लोक वादविवाद करतात की नाही, शास्त्रार्थ होतं की नाही, का होतं, हे चुकल्यामुळेच. आपण काय म्हणालो, आकाशाचं लक्षण काय म्हणालो, आता इथे थंड, इथे पाणी आहे का, बसलो आपण, का नाहीये, थंड नाहीये म्हणून पाणी नाहीये. तेच कूलर मध्ये तुम्ही पाणी टाका, कूलरचं पाणी हवा येऊ दे, आता थंड आहे, पाणी आहे, हवेत पाणी आहे. उष्णता आहे का, नाहीये. उन्हात जाऊन थांबा, आहे का. उष्णता म्हणजे काय माहित आहे, पृथ्वी आहे का, सध्या पृथ्वी अनुभव होत आहे का तुम्हाला, सुगंधी अनुभव होत नाही, दुर्गंधी अनुभव होत नाही. म्हणजे तेच तुम्ही एक कापड घेतला, असं काहीतरी त्याला वास येतो, म्हणजे इथं पृथ्वी आहे. असं लक्षणाने जायला पाहिजे. आता वारा आहे का, फॅन चालू आहे तुमचा, थंड वारा येत आहे म्हणजे आहे. ओके, हे लक्षण आणि अनुभव दोन्ही मॅच झालं, मग हो म्हणालो आपण. ओके, आकाश आहे का इथे, चार भिंतीत आकाश आहे म्हणून तर बसलो आपण, बसलो म्हणजे आकाशात बसलो. ओके नाही, तसं भिंतीत आकाश आहे की नाही प्रूव्ह करायचं सर, खेळा ठोका त्याच्यामध्ये, आत जातो की नाही, आकाश आहे की नाही, आकाश आहे म्हणूनच तो खेळाला जागा आहे, बरोबर आहे की नाही. प्रत्येक वस्तूमध्ये आकाश आहेच. त्याला शास्त्रात उदाहरण देतात. आपण तुम्ही काय म्हणतात, हे कोयता वगैरे बनवणारे लोहाची वस्तू जे बनवतात ना, पाहिले ते कधी, ते भाता म्हणून असतो, असं ते करत असतात, ते हवा येत असते, तिकडे ते पेटत असतं चुलीसारखं, आणि त्याच्यात ते लोखंड ठेवलेले असतात, ते गरम झाले की असं ठोकत असतात, बरोबर आहे. हे पार असतो, पार पाहिजे ना, पार म्हणजे काय, खड्डा म्हणतो, सब्बल म्हणतात ना तुम्ही, मराठी शब्द पार, सब्बल हे बहुतेक हिंदी. तर ते जे सब्बल म्हणजे ते जो लांब असतो, त्याला पुढचा टोक जो आहे तो अग्नीत ठेवायचा. पुढचा टोक असतो की नाही, एक टोक अग्नीत ठेवायचा, दुसरा टोक अग्नीत नसतोच. तर तिकडे ते गरम झालं तर या टोकातून धूर येते. कसं येत सर, ते तरी सॉलिड आहे, सॉलिड आहे की नाही, लोह म्हणजे सॉलिड आहे, पण हे पाठीमागून कसं काय येतो, काठी पण पाहिलं असेल तुम्ही, लाकूड जळत असताना लाकूड तिकडं जळत आहे पण पाठीमागून धूर येत आहे. हा, लाकूड मध्ये पोकळी असतं हे आपल्याला बुद्धी पटतं, पण लोखंडात पोकळ नसतो. परंतु लोखंडामध्ये असणाऱ्या प्रत्येक अणु कणाच्या 2 कणामध्ये गॅप असतो. जेव्हा ते हीट होतो की नाही, हीट झालं की तो जो कण असतो तो फुलतो, वेगळा होतो, प्रसरण पावतो. त्या दोघांच्या गॅप मधून ते दूर. म्हणजे सांगायचं काय, आकाश प्रत्येक ठिकाणी आहे. हे बाहेरचं झालं. आता इथे येऊया शरीरात पाणी आहे का, कसे आहे म्हटलं, कसं सांगा, प्रूव्ह करा. घाम येतो, ठीक. आपण लक्षण काय केलं होतं पाणीचा, पाणीचं लक्षण काय केलं होतं आपण, थंड. जिथे थंड आहे तिथे पाणी आहे. थंड काय आहे, जेव्हा डोळ्यातून पाणी येतो ते थंड असतो, ओके नाही. लाळ हे पुढे येणार आहे, पुढं तिसरा जो कला आहे त्याच्यात येतो. पाणी पासून हे शरीर झाले, पाणी पृथ्वी जे पंचमहाभूत आहेत ना, पंचमहाभूतापासून हे शरीर झालेलं आहे. मग ते कोणकोणत्या, हे जे 5 जे आहे
पाणीपासून 5 झालेले आहेत. पाणी, पृथ्वी, जल, तेज, वायू, आकाश या 5च्या कॉम्बिनेशननी जे आहे ते शरीर बनलेलं आहे. मग ते पाणीचं कॉम्बिनेशन कुणाकुणासोबत होऊन कसा कसा तयार झाला ते पूर्ण येणार. रक्त, लाळ, शोण म्हणजेच रक्त, वीर्य, हे सगळे पाण्याचे आहेत, येणार आहे त्याच्यामध्ये. हो की नाही? आता पाणी झालं, शरीरात पाणी आहे, डोळ्यातून पाणी आलं, पाणी आहे, स्पष्ट आहे. लाळ थंड आहे, पाणी आहे. मूत्र गरम आहे, पण थंड आहे ते ओरिजिनली, त्या उष्णतेच्या संपर्कामुळे गरम वाटतं. आपलं मांस सुद्धा थंड असतो. आता हे कसं सोडा ते काय करायचं? हो, कळालं आहे. पाणी, पृथ्वी आहे का याच्यामध्ये? कसं आहे सगळ्यांना माहित आहे. डेफिनेशन वर जायचं. डेफिनेशन काय सांगतो? पृथ्वी गंधवती पृथ्वी. गंध आहे का शरीराला? घाम यायला वास येतो, म्हणजे वास आहे म्हणजे पृथ्वी आहे. उष्णता आहे का? अग्नी आहे. कसं? जठराग्नी. आग जेवलेला पचन होतं. ताप आला की गरम असतो. गरम शरीर आहे म्हणून कुठलाही प्राणी जवळ येत नाही. जर शरीर थंड पडला, मृत्यू झाल्यावर काय म्हणतात? व्यक्ती मरण पावल्यावर काय म्हणतात? शरीर थंड पडलं नव्हतं. थंड पडतं म्हणजे काय? अग्नी गेला त्याच्यातून. मग ते मृत्यू झाल्यानंतरच मग प्राणी येतात खायला, नाहीतर जिवंत असताना प्राणी येत नाही जवळ. भोग्या वगैरे लागतात का आपल्या शरीरात? का नाही लागत? अग्नी आहे. हो, वायू आहे का शरीरात? आहे. कसं सांगा? हा, श्वास आहे, उच्छ्वास आहे, अपान वायू. आतमध्ये जे काही 5 वायू आहे ते सर्व वायू. ढकार येतो, उचक्या लागतात, हे सगळे वायूचे. पुढे आकाश आहे का? लक्षणाप्रमाणे जायचंय. अवकाश लक्षण आकाश. अवकाश देणार आकाश. याच्यात अवकाश आहे का काहीतरी? हा, जेवलेला आत जाऊन बसतो. ओके नाही? म्हणजे आतमध्ये हे सगळं आहे. कळालं? हे लक्षणाचं कळालं. लक्षण असं करायला पाहिजे. कळालं? आता आपण सच्चिदानंद रूप ब्रह्म आहे असं चालू आहे विषय. ओके नाही? सत चित्त आनंद हे 3 आहे. आता यांचं पण लक्षण आहे काय? त्रिकाल अबाधित्वम सत्यत्वम. सत कशाला म्हणायचं? तिन्ही कालामध्ये जो राहतो त्याला सत. त्रिकाल अबाधित्वम. बाध म्हणजे काय? नाहीसा होणे. कधीही जो नाहीसा होत नाही त्याला काय म्हणायचं? सत. आता मला सांगा, कधीही नाहीसा न होणार काय काय? आकाश. आकाश नाहीसे करू शकत नाही. मग सिद्धार्थ स्वामीजींच्या अध्यायामध्ये आला काय? वीरभद्र स्वामींनी सांगितलं की सारे 5 महाभूताचा प्रलयात नाश होतो. मग सिद्धार्थ स्वामीजी विचारले की आकाशाचं कसं काय प्रलय होतो सांगा. ते म्हणले ते ज्ञानी गुरुला विचार. प्रलय म्हणजे नाहीसा होणे म्हणजे नाश होते ना, बरोबर आहे की नाही? आकाशाचा नाश होतो की नाही? नाही. हाजी कसा होईल? झोपेमध्ये झोपेत आकाश आहे का? गाढ झोपेत, तुमच्या गाढ झोपेत आकाश आहे का? माझा प्रश्न काय आहे? गाढ झोपेमध्ये प्रपंच आहे का? तुम्ही कुठं झोपलाय माहित आहे का? कुठं आहे आकाश? नाहीये. झोपेमध्ये आकाश नाहीये. ज्याप्रमाणे झोपेमध्ये आकाश नाहीये तसं ज्ञान झाल्यानंतर आकाश नाहीये. ज्ञान झाल्यानंतर आकाश नाहीये. हो, म्हणजे
केवळ आणि केवळ परमात्मा एकच जो आहे त्याचं कधीही नाश होऊ शकत नाही. ते जे देव प्रकट झाले गेले, ते खरे देव नव्हे. खरा देव काय, नेहमी अनुभवायला यायला पाहिजे, नेहमी, कधीही सोडून जाऊ नये. अगोदर पण अनुभव होता, आता पण अनुभव आहे, पुढे पण अनुभव असणार. तुम्ही तुमच्या मृत्यूपूर्वी होता, जन्मापूर्वी होता, तुम्ही होता नव्हता? छोट्या बालपणामध्ये होता तुम्ही, जेव्हा बालपण होतं तेव्हा होता, आता आहे, वृद्धापकाळात असणार आहे, मग मेल्यानंतर स्वर्गात वगैरे काही काही जाणार आहे, नव्हता? मग तुम्हीच म्हणता की माझं काय पाप कर्म होते पाठीमागच्या जन्माचे, म्हणतात म्हणजे काहीतरी असेल ना. अच्छा, तुम्ही अंबानीच्या घरी का जन्मले नाही? आपल्या हातात होता. काय आपल्या हातात होते म्हणजे तुम्ही होता, बरोबर आहे? तुम्हीच प्रूव्ह करत आहे. तेच जाऊ सोडा. कोणी वारलं बाबा, कोणी मेल्यानंतर ते माहितीला गेला असता की नाही तुम्ही त्याच्या घरी, ते रडत असतात. पहा काय म्हणून रडत असतात, मला सोडून गेला, रडत असतात की नाही? अरे मला एकट्याला सोडून गेला, असा होता तसा होता. मग सोडून गेला म्हणल्यावर ते तुम्ही ज्याच्यासोबत संसार केला, ती बाई जी रडत आहे, नवरा मेला म्हणून, समोरच बसलाय ना तो मृतदेह बसवलेले असतात की नाही, बसवलेले असतात किंवा झोपवलेले असतात. मग तो ज्याच्यासोबत संसार केला तो समोरच आहे ना. आता काय म्हणते, सोडून गेला म्हणजे जे सोडून गेला म्हणजे हा तो नव्हे, बरोबर आहे ना? जो ज्या शरीराला तुम्ही तो म्हणत होता तो तुमच्या समोरच आहे का? म्हणजे तुम्हाला पण माहित आहे त्या शरीरात जो होता तो माझा, हा नव्हे माझा, आणि तो कुठेतरी आहे, गेला म्हणजे कुठेतरी आहे, बरोबर आहे ना? तेच म्हणून ते पिंडदान काय करतं की नाही. मग जेव्हा या जन्मानंतर कुठेतरी आहे, मग पाठीमागच्या जन्मामध्ये होता म्हणून या जन्मात आला, बरोबर आहे की नाही? बरोबर आहे, बरोबर आहे ना? मी हे का सांगत आहे, जसं तो परमात्मा तिन्ही काळात आहे तसं आपण सुद्धा तिन्ही काळात आहे. मागे होतो, बालपणी होतो, आता आहे, मरताना आहे, मेल्यानंतर सुद्धा आहे. तुम्ही म्हणजे काय? तुम्ही म्हणजे शरीर, तुम्ही म्हणजे शरीर. आत्ताच उदाहरण दिलं मी. जो व्यक्ती मेल्यानंतर त्याची पत्नी किंवा नवरा जो काही रडतो, तो काय म्हणतो, मला सोडून गेली, मला सोडून गेला, हो की नाही? मग सोडून गेला म्हणल्यानंतर तो शरीर म्हणजे तो नव्हे, हा सामान्य व्यक्तीला पण माहित आहे. खेडेपाड्याच्या व्यक्तीला पण हाच असंच म्हणून रडतो, तो काही शास्त्र वाचला नाहीये, पण त्याला पण माहित आहे की हे डेड बॉडी म्हणजे माझा नवरा बायको नव्हे, बरोबर आहे की नाही? मग तुम्ही काय म्हणत आहे की मी नसतो म्हणून, बरोबर आहे ना? बॉडी समोर असताना हा गंगाधरला गेले, हा गंगाधर तिथंच आहे. हो, तुम्ही ज्या गंगाधरावला गंगाधर म्हणत होता ती गंगाधर समोरच आहे ते. आता काय म्हणतो गेला, म्हणजे सिद्ध करत आहे की आपण स्वतःच म्हणतो, जो शास्त्र शिकला नाही तो म्हणतो, बरोबर आहे का? म्हणजे आपण नेहमी राहतो, म्हणून याच्यानंतर हे काढून टाका. हे शरीर राहत नाही, शरीर माझं नाहीये, हे तिसऱ्या कल्यामध्ये येईल. असं हळूहळू हळू प्रत्येक अध्यायामध्ये, कलामध्ये तुम्हाला क्लिअर होत जाईल मी म्हणजे काय. आता भानगड आहे आपल्या डोक्यात, मी म्हणजे शरीर, मी म्हणजे मन, मी म्हणजे जीव, मी म्हणजे मरणारा, मी म्हणजे
जन्मलेला, मी करणारा, मी जेवणारा, मी पाहणारा, मी ऐकणारा, हे सगळं खूप भानगड आलेलं आहे. हे काही मी नाहीये. त्यांना सगळ्याच्या पाठीमाग जो नेहमी राहणार आहे तो आत्मा आहे. हो की नाही? डोळे मी पाहतो म्हणतो की नाही? तुम्ही कशाने पाहता हो? तुम्ही पाहता की डोळे पाहतात? डोळे पाहतात. मग मी पाहता कशाला म्हणता? हो की नाही? हो, मी पाहिलं होते. आज सकाळी काय झालं तुम्ही पाहिलं की नाही? सकाळी काय रोडवर काय कोणी भेटलं पाहिलं की नाही तुम्ही? कोण पाहिलं? तुम्ही काय म्हणता? मी पाहिलं. परत डोळ्यात काहीतरी पडलं बाबा, एक छोट बारीक काहीतरी खडा पडला, तेव्हा काय म्हणतो? माझ्या डोळ्यात पडलं. मला सांगा, मी आणि माझं एक होऊ शकतो का? मी माईक होऊ शकतं का? एक तरी माझं माईक, माझा मोबाईल का मी मोबाईल? हो की नाही? तसं मी डोळा का माझा डोळा? मी शरीर का माझं शरीर? मी शरीर का माझं शरीर? मी मन की माझं मन? मी बुद्धी की माझी बुद्धी? मी कोण? कोणीच नाही, झिरो. हा, या सगळ्यांना जो जाणणार आहे तो मी आहे. हो की नाही? या शरीराला जाणत आहे, या डोळ्यांना जाणत, डोळ्याला चांगलं दिसत आहे हे पण कळतं, डोळ्याला दिसत नाही हे पण कळतं, डोळे मंद झाले पूर्ण स्पष्ट दिसत नाही हे पण कळतं. हो की नाही? मी झोपलोय माहित आहे. हो की नाही? मी जागा आहे हे पण माहित आहे, मला स्वप्न पडलं हे पण माहित आहे, मी म्हातारो, मी लहानपणी होतो हे पण माहित आहे, मी तरुणात होतो हे पण माहित आहे, मी आता आहे हे पण माहित आहे. हो की नाही? मी आहे. तो आहे 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 जो म्हणतो ना तो मी. नेहमी जो जाणतो तो मी. नेहमी हे जाणीव कधी गेले का हो? मला आता सगळं कळत आहे हे कुणाला कळत आहे? तोच मी. मला आता पूर्ण कळत नाहीये, झोप येत आहे. झोप ते कुणाला कळत आहे? आत्म्याला. तो नेहमी जो कधीही अननोन राहत नाही तो आत्मा. आपल्याला तुम्ही विचार करून पहा, एक क्षण तरी आपल्याला माहित नाही असं आहे का? आहे का? प्रत्येक क्षणी काही ना काही माहित आहे, होत आहे आपल्याला. हो की नाही? गाडीने जायचंय, परत यायचंय, जेवायचंय, झोपायचंय, हे करायचंय, ते करायचं, गप्प बसलोय, काहीतरी करत आहे. तर तो जो जाण आहे तो जाण कधीही जात नाही. झोपेत सुद्धा जात नाही. झोपेत राहतो, सांगता येत नाही. जागल्यावर काय करतो? अरे माझं खूप छान झोप लागली होती म्हणतो. हो की नाही? ते कोण होतं तिथं? खूप झोप छान लागली होती म्हणतात तुम्ही, त्यावेळेस ते शरीर होतं का? मन होतं का? बुद्धी होतं का? पण तुम्ही होता म्हणून जागल्यावर काय म्हणता? हो छान झोप झाली. नाहीतर काय म्हणतो? अरे झोप चांगली झाली, खूप स्वप्न पडले. हो की नाही? हा, काही लोक म्हणतात झोप लागलीच नाही, आज लागलीच नाही, नुसतं लोळलो. ते कोण जाणत आहे हे? तो मी म्हणजे आत्मा. तो कधीही जसा जात नाही. हे मी कसं समजवलं तुम्हाला? तिन्ही काळात जो राहतो तो सत. तसं मी नेहमी राहून जाणतो. सत पण आहे, चित पण आहे. जाणणे म्हणजे चित, राहणे म्हणजे सत, आणि आनंद म्हणजे आनंद. आनंद म्हणजे व्याख्या केलंय आपण कालच, परमानंद आनंद. आता आनंद आपल्याला का अनुभव होत नाहीये? शरीर आणि मन बुद्धीला पकडून बसले म्हणून आनंद अनुभवाला येत नाहीये. झोपेत शरीर मन बुद्धी सगळं नाहीये म्हणूनच आनंद आहे. का? तिथं केवळ परमात्मा आहे, आत्मा आहे, आणि आत्मा आनंद स्वरूप आहे. कळालं? सत्य म्हणजे त्रिकाल अबाधित्वम सत्यत्वम.
अलुप्त प्रकाशत्वम चिद्रूपत्वम. चित म्हणतो ना आपण, अलुप्त प्रकाश. अलुप्त प्रकाश म्हणजे काय? जे कधीही नाश होत नाही असा प्रकाश जो आहे त्याला चित म्हणतात. मग कुठला प्रकाश लोप होतो? सांगा पाहू. ट्यूबलाईट ऑफ होतो, इलेक्ट्रिसिटी गेली. दिवा ऑफ होतो, सूर्य, चंद्र. मग एक सिद्धार्थ स्वामींच्या चरित्रात आले ना, कोणी प्रश्न विचारतो, दिवसा कशाने पाहतो? सूर्याच्या प्रकाशाने. रात्री कशाच्या प्रकाशाने पाहतो? चंद्राच्या प्रकाशाने. चंद्र नसताना कशाने पाहतो? दिव्याच्या प्रकाशाने. दिवा नसताना कशाने पाहतो? आता डोळे बंद केला तुम्ही, अंधार आहे सगळं, सगळं लाईट बीट सगळं ऑफ झाले, अंधार आहे. आता पाहताय की नाही तुम्ही? कळतंय की नाही अंधार आहे म्हणून? मग ते जे जाण आहे, प्रकाश म्हणजे ज्ञान. प्रकाश म्हणजे असे हे प्रकाश नव्हे. प्रकाश म्हणजे प्रकाश असल्यामुळे आपण जाणू शकतो. उजेड आहे म्हणून मी तुम्हाला पाहू शकतो, हो की नाही? पण डोळे बंद केल्यानंतर सुद्धा जो जाणतो आपण, ते कुणामुळे? सिद्धार्थ स्वामीजींच्या ग्रंथामध्ये हे आलेलं आहे, हो की नाही? तर त्याला काय म्हणतात? चित्त. चित्त म्हणतात, चेतन. आणि शेवटी आनंद. आनंद म्हणजे काय? परम प्रेमास्पद रूप आनंद. सर्वात परप्रेम कशावर आहे त्याला आनंद म्हणायचा. निरतिशय, निरंतर, निरुपाधिक जो आहे त्याला आनंद म्हणायचा. हे कळालं? आता असा सतचित्त आनंद रूप ब्रह्म आहे असं जाणणे याला काय म्हणतात? परोक्ष. फक्त कळालं की परमात्मा कसा आहे? परमात्मा सत म्हणजे तिन्ही काळात राहणारा आहे, नेहमी सर्व काही जाणणारा आहे. देवाला माहिती आहे ना सगळं? देवाला माहिती आहे की नाही? प्रत्येकाच्या मनात काय चाललेलं आहे, कुठं देशात काय चाललंय, सगळं ब्रह्मांडात काय चाललंय, सगळं देवाला माहित आहे. आणि देव कसा आहे? आनंद स्वरूप आहे. हे आपल्याला मान्य झालं आता. काय? सच्चिदानंद रूप ब्रह्म आहे, याला परोक्ष ब्रह्मज्ञान म्हणतात. काय हो? परोक्ष ब्रह्मज्ञान. कशाने होतो हा परोक्ष ब्रह्मज्ञान? सद्गुरु आणि सत्शास्त्रामध्ये विश्वास असेल तर हा ब्रह्मज्ञान होतो. मग या ब्रह्मज्ञानामुळे काय होतो? अगोदर आपण काय म्हणत होतो? देव कुठे आहे, कसा आहे, मला माहित नाही बाबा, असं म्हणत होतो ना. तो गेला. असत्वापादक आवरणाची निवृत्ती झाली. असत्व म्हणजे ब्रह्म नव्हता, असत होता, अशी जी बुद्धी होती ती दूर झाली. त्याला काय म्हणतात? असत्वापादक आवरणाची निवृत्ती. म्हणजे काय? परोक्ष ब्रह्मज्ञानामुळे असत्वापादक आवरणाची निवृत्ती होते. आणि हे परोक्ष ब्रह्मज्ञान केव्हा पूर्ण होतो? ब्रह्मनिष्ठ गुरु आणि वेदांत शास्त्रानुसार ब्रह्माचं स्वरूप निर्धार केल्याने परोक्ष ब्रह्मज्ञान होतो. ब्रह्मनिष्ठ गुरु. मगाशी काय म्हणले होते? सद्गुरु म्हणले. तिथं काय म्हणतात? ब्रह्मनिष्ठ गुरु आणि वेदांत शास्त्र. तिथं सतशास्त्र म्हणले होते, तिथं वेदांत शास्त्र म्हणत आहे. यांच्या अनुसार ब्रह्माचा स्वरूपाचा निर्धार म्हणजे निश्चय करणे, तेव्हा काय होतो? परोक्ष ब्रह्मज्ञान होतो. म्हणजे काय? सच्चित आनंद रूप ब्रह्म आहे हे गुरुने सांगितलं, शास्त्रात सांगितलेलं आहे. आणि आता आपण चर्चा करून अनुभवात आणायचा प्रयत्न केला. याच्यावरून आपण सच्चिदानंद रूप ब्रह्म आहे असं पक्क केलं तर त्याला परोक्ष ब्रह्मज्ञान झाला. इथपर्यंत कळालं? हे सगळं काळ झालं होतं, याच्यातच 44 मिनिट गेले. सगळं इथपर्यंत चालू होतं काल, पण एवढी डीप चर्चा केली नव्हती. आज जरा विशेष चर्चा केली. आता थोडं पुढे जाऊ. काय म्हणतात? अपरोक्ष ब्रह्मज्ञान शोक्य आहे. अपरोक्ष ब्रह्मज्ञान कशाला म्हणायचं? परोक्ष म्हणजे अप्रत्यक्ष, अपरोक्ष म्हणजे प्रत्यक्ष. या अपरोक्ष मध्ये काय? सच्चिदानंद रूप ब्रह्म मैं हूं.
इतक्या वेळ काय म्हणत होतो आपण? देव जो आहे तो सच्चिदानंद रूप ब्रह्म आहे. आता काय? सच्चिदानंद रूप ब्रह्म मैं हूं, ऐसा जो जानना इसको अपरोक्ष ब्रह्म ज्ञान कहते हैं. कळलं काय? त्याला उदाहरण देतात. दशम माहिती आहे का तुम्हाला? दशमाचं उदाहरण देतात. कोणी 10 मित्रमंडळी आपण जाऊन आलो की हो, आमचे कोण आहेत का? कोणी नाही आहे यात्राला आलेले. आम्ही परवा जसं 6 लोक मिळून यात्राला गेलो होतो ना 7 दिवस. पाऊस पाणी खूप होतं, हो की नाही? खूप लोकांनी नको म्हणाले, 2 आम्ही कॅन्सल केलं, परत शेवटी गेलो. तसं असं आम्ही जसं गेलो ना तसं 10 मित्रमंडळी मिळून कुठेतरी यात्राला निघाले. असेच पावसाळ्यातच लोकांनी नको म्हणलं, ऐकले नाही, गेले आणि अनोळखी जागी गेले. आणि तिथेच असा पाऊस आला होता, नदीला पूर आला होता. आता करायचं काय? एवढा पूर नव्हता की वाहून जावं, पण जरा भरलेली नदी होती. मग 10 लोकांनी मिळून ठरवलं की आपण नदी पार करूया. मग नदी पार करण्यापूर्वी प्रत्येकाने मोजलं, म्हणजे निघतानाच मोजले होते. 10 जण मिळून निघाले. नदी पार केल्यानंतर सगळेजण आलेत की नाही पाहण्यासाठी मोजू लागले. ते 1 2 3 4 5 6 7 8 9 झाले. परत काय केले? अरे काय तू मोज म्हणाले. तो चालू केला. 1 2 3 4 5 6 7 8 9. 4-5 जण मोजले, सगळेजण 9 झाले. बाबा सगळेजण मिळून रडू लागले. म्हणजे एकटा वाहून गेला नदी. वाहून गेला म्हणून रडू लागले. त्याच वेळेस एक दुसरा व्यक्ती चालला होता. म्हणे अरे काय झालं? तो काय म्हणाला? अहो आम्ही असं यात्रेला आलो होतो आणि आमचा एकटा माणूस वाहून गेला. किती जण आले? 10 जण आले. तू पाहिला काय? 10 जण आहे. मग असं का म्हणत आहे ते? मोजा भाऊ म्हणले. मग तो मोजू लागला. 1 2 3 4 5 6 7 8 9. बघा 9च आहे. तो 10वर गेला, वाहून गेला. मग तो व्यक्ती काय म्हणाला? अरे नाही मी 10वा आहे, मी पाहिला म्हणला. तो सगळे जे रडत होते ना आता थांबले रडायचं. यांनी पाहिला म्हणे, 10व्याला हे पाहिलं. म्हणजे कुठं पाहिलं? तुझं कुठं मिळालंय का तुम्हाला वाहताना? कुठं सापडलंय का? हो आहे म्हणला. म्हणे आहे म्हटल्यानंतर सगळ्यांना जे समाधान झालं तसं आहे कुठंतरी आहे, त्याचीच परोक्ष ज्ञान. काय हो? जसं तो 10वा नाहीये म्हणत होते, आता 10वा कुठेतरी आहे, जे समाधान झाला, रडणं थांबलं, म्हणजे सच्चिदानंद रूप ब्रह्म आहे, कुठेतरी आहे. आता थोडा विश्वास झाला आहे. मग तो विचारला, तू कुठं पाहिलं? तुम्ही कुठं आहे? एवढा मोजा पाहू. मग 1 2 3 4 5 6 7 8 9. तू 10वा तूच आहे. अरे सापडला. हरवला त्याला तो स्वतः. त्यांनी जसं सांगितला, तूच जसा 10वा आहे तसं इथे तूच सच्चिदानंद रूप परमात्मा आहे. स्वतःला विसरून सगळं मोजत आहे. आम्हीच लोक आहे तो वेळा हसतो आपण, स्वतःला सोडून दुसऱ्याला मोजत आहे म्हणून. हो की नाही? हे धंदा कोण करत आहे? आम्हीच करत आहे. माहित आहे की नाही? सगळं माहित आहे. घर माहित आहे, गाडी माहित आहे, गाव माहित आहे, मार्केटचं रेट माहित आहे, सगळं माहित आहे. मी कोण आहे हेच माहित नाही. हो की नाही? कोण आहे तुम्ही? काय भलतच सांगता, नाव सांगता, प्राणीचं नाव सांगता, काय कुटुंबाचं नाव सांगता, जन्मलो म्हणतो, हे काय काय सांगतो, पण खरा मी कोण हेच माहित नाही. जेव्हा तो जसा बाहेरचा व्यक्ती येऊन सांगितला की 10 जण आहे तुम्ही, तसं सद्गुरू येऊन सांगतात काय, अरे तू कुठं हरवला नाही, कुठे गेला नाही, तू जन्मणार नाही, मरणार नाही, तू काय आहे? सच्चिदानंद रूप ब्रह्म आहे. कुठे आहे? अरे तूच आहे. जसं ते दशमाचं उदाहरण आहे
तसं तो सच्चिदानंद रूप ब्रह्म मीच आहे असं जेव्हा कळतो त्याला काय म्हणतात? अपरोक्ष ब्रह्मज्ञान होणे. अपरोक्ष ब्रह्मज्ञान कशामुळे होतो? कशामुळे झालं? तो जसा व्यक्ती समजून सांगितलं की नाही आहे, अगोदर म्हटलं आहे, रडू नका आहे, कुठं आहे मोजा, मग तूच आहे, तसं त्यांनी पटवून दिले. तसं इथे गुरु के मुख से तत्वमसी आदिक महावाक्य के श्रवण से अपरोक्ष ब्रह्मज्ञान होवे हे. अपरोक्ष ब्रह्मज्ञान कसं होतो? गुरूंच्या मुखातून तत्वमसी आदी महावाक्यांच्या श्रवणामुळे अपरोक्ष ब्रह्मज्ञान होतो. तत्वमसी हे महावाक्य आहे. महावाक्य आणि अवांतर वाक्य असे दोन येतात शास्त्रामध्ये. अवांतर वाक्य म्हणजे पहिला आपण महावाक्य समजून घेऊ. महावाक्य म्हणजे जीव आणि शिव हे दोन्ही एकच आहेत असं सांगणारे जे वाक्य आहेत, जे वेद उपनिषदामध्ये आलेले आहेत, त्यांना महावाक्य म्हणतात. काय? जीव आणि शिव एकच आहे असं सांगणारे जे वाक्य आहेत त्यांना महावाक्य म्हणतात. फक्त जीव म्हणजे काय किंवा फक्त ईश्वर म्हणजे काय यांचं डेफिनेशन जे सांगणारं वाक्य आहे त्याला अवांतर वाक्य म्हणतात. अवांतर वाक्य काय? अवांतर वाक्य. इंडिव्हिज्युअल जीव काय आहे, शिव काय आहे, जीवाची व्याख्या सांगणारं अवांतर वाक्य, शिवाची व्याख्या सांगणारं अवांतर वाक्य. दोन्ही एकच आहेत हे सांगणारं महावाक्य. असे महावाक्य किती आहेत? रोज मला भेटायला येतात तुम्ही, ते डोक्यावर आहे. काय आहे तिथे पाहिलं की नाही? वर आमच्या लोगो, मंदिराच्या लोगो मध्ये काय आहे? सर्वात वर ओम आहे. ओम म्हणजे काय? निर्गुण निराकार ब्रह्म, तेच सगुण रूपात शिव. ओम ओम जो शिव आहे तोच सगुण साकार रूपात कोण आले? सिद्धांत स्वामीजी. त्यांचे स्वरूप कोण? आप्पाजी. त्याच्या खाली काय लिहिलेलं आहे तिथे? तत्वमसी अहम ब्रह्मास्मी प्रज्ञानम आनंदम ब्रह्म अयम आत्मा ब्रह्म. हे जे चार वाक्य आहेत हे चार वेदामध्ये आलेले वाक्य आहेत. चार वेदामध्ये शिव जीव ऐक्य सांगणारे महावाक्य आलेले आहे. म्हणून यांना हे जे तत्वमसी अयम आत्मा ब्रह्म प्रज्ञानम आनंदम ब्रह्म आणि अहम ब्रह्मास्मी हे काय आहेत? चार महावाक्य. या चार महावाक्यामध्ये काय? तत्वमसी हे उपदेशपरक महावाक्य आहे. तत्वमसीचा अर्थ काय आहे? तूच तो आहे. म्हणजे काय? तू जीव मध्ये असणारा आत्मा, तो ईश्वर मध्ये असणारा परमात्मा, दोन्ही आत्मा आत्मा एकच आहे असं सांगणारं तत्वमसी हे उपदेशपर वाक्य आहे. आणि मननपर वाक्य दोन आहे. अयम आत्मा ब्रह्म प्रज्ञानम आनंदम ब्रह्म हे मनन करणारे महावाक्य आहे. आणि अहम ब्रह्मास्मी जे आहे ते अनुभव वाक्य आहे, अनुभवपरक महावाक्य. असे एकूण चार महावाक्य आहेत. हे महावाक्याचा अर्थ सहित, अनुभव सहित गुरुच्या मुखाने जेव्हा आपण ऐकतो तेव्हा आपल्याला ब्रह्मज्ञान होतो. कुठला? अपरोक्ष ब्रह्मज्ञान होतो. कळाला? ऐका, एकदम होणार नाहीये. आपल्याला जे 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 करायचं आहे ते अगोदर पहिल्या कलामध्ये सांगतील. ते कसं हळूहळू हळू पुढच्या कलेमध्ये क्लिअर 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 करत जातील. ठीक आहे? एवढं संपूया आपण. 2 लाईन आहे नाही, वेळ खूप झाले. ठीक आहे. कुठला आता अपरोक्ष ब्रह्मज्ञान कशाला म्हणतात आणि अपरोक्ष ब्रह्मज्ञान कशामुळे होतो 12व्या प्रश्नापर्यंत आलेले आहे. आपण उद्या जो आहे आपण 13व्या प्रश्नाला सुरुवात करूया. म्हणजे काय? अपरोक्ष ब्रह्मज्ञान किती प्रकाराचे आहेत? एक दृढ आहे, एक अदृढ आहे. मग त्याचं काय काय विश्लेषण आपण उद्या पाहूया. आता